रायगड जिल्ह्यातील कर्जत आपटा एसटी मध्ये बॉम्ब सदृश वस्तू सापडली आहे। कर्जत ते आपटा इथे जाणाऱ्या बस्तीच्या एसटी मध्ये ही बॉम्ब सदृश वस्तू सापडल्याने एक भीती निर्माण झाली होती आणि त्यानंतर पोलिसांनी एसटी मधील बॉम्ब निकामी केलाय। किसान सभा आयोजित लॉंग मार्च संदर्भात शिष्टमंडळाच्या बैठकीत तोडगा निघालेला नाहीये। लेखी आश्वासन देण्याची किसान सभेची मागणी आहे। तर आज सकाळी 9 वाजता लॉंग मार्चला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। आजपासून 12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत। राज्यातले 14,91,306 विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत। राज्यभर एकूण 2,957 केंद्रांवर ही परीक्षा सुरू होती आहे। सैराट फेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू ही यंदा 12वीची परीक्षा देणार आहे। टेंभुर्णे इथल्या महाविद्यालयातील परीक्षा केंद्रातून ती परीक्षा देणार आहे। मनसेनं सेना भाजप युतीवर टीका करणारं पोस्टर सेना भवनासमोर लावलंय। या पोस्टरमध्ये सिंहानं वाघाची गळाभेट घेत सत्ता करण्यासाठी युती केली असा टोला लगावण्यात आलाय। पाकिस्तानला एकटं पाडण्याची कूटनीती वगैरे ठीक आहे, पण एकटा मसूद अझहर हिंदुस्थानला त्रास देतोय त्याचा कायमचा नाश करा की मतदानाच्या आदल्या दिवसापर्यंत त्या कारवाईची वाट बघायची। माझंही मन संतापाने पेटलंय असं पंतप्रधान मोदी सांगतात, पण या पेटलेल्या संतापाचा बनवा पाकिस्तानात भडकलेला दिसू द्या असं सामनाच्या अग्रलेखातून सांगण्यात आलंय। लोकमतच्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयरच्या व्यासपीठावर राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची चौफेर टोलेबाजी बघायला मिळाली। यावेळी युतीच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर बघायला मिळाले। यावेळी रितेश देशमुख यांच्या युतीच्या दिलजमाई संदर्भातील प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी युतीचं गुपित उघडलंय। मातोश्रीवरील रश्मी ठाकरे यांनी केलेल्या खिचडी आणि वड्यांच्या पाहुणचारामुळेच युतीची दिलजमाई झाल्याचं मिश्किल उत्तर यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलंय। दरम्यान बोलत असताना शिवसेना आम्ही महाराष्ट्र आणि देशाच्या हितासाठीच पुन्हा एकत्र आल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। तसंच 2019 मध्ये राज्यात युतीचंच सरकार येईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी आधीच बोलून दाखवल्याचं देखील यावेळी त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं। मराठी पंतप्रधान कोण होईल या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी 2019 आणि 2024 पर्यंत भाजपचाच पंतप्रधान बुक असल्याचं म्हणत आता विरोधकांनी 2025 पर्यंतची वाट बघावी असं सूचक वक्तव्य केलं आहे। याच सोहळ्यात उद्धव ठाकरेंना पॉवर आयकॉन या पुरस्कारानं गौरवलं गेलं। या निमित्तानं बोलताना युती झाल्यानंतर 2 दिवस झाले काय बोलावं हेच सुचत नाही अशी मिश्किल प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे। भाजप सेना युतीवरून विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली असतानाच उद्धव ठाकरेंनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिलं। युती संदर्भात जी टीका करायची आहे ती करून घ्या, निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर बघतो अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी विरोधकांना इशारा दिला। दरम्यान या पुरस्कार सोहळ्यात दमदार अभिनयासाठी अभिनेत्री दीपिका पदुकोणला महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। तर अभिनेता रितेश देशमुखला देखील लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। त्याचबरोबर बॉलिवूडचा दमदार अभिनेता विकी कौशलला देखील लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कारानं यावेळी गौरवण्यात आलं। युती झाल्यावर शिवसेनेला डिवचण्यासाठी राष्ट्रवादीनं होर्डिंग लावले होते, त्याला आता शिवसेनेनंही उत्तर दिलंय। सेना भाजप युती ही हिंदुत्वासाठी आणि देशप्रेमासाठी केली असं होर्डिंग या ठिकाणी शिवसेनेतर्फे लावण्यात आलंय। मुंबई पाठोपाठ पुणे काँग्रेसमध्येही नाराजीचं वारं वाहू लागलंय। बाहेरच्या व्यक्तीला पुण्याचं तिकीट देऊ नका असं पत्रच ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी राहुल गांधींना लिहिलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली। यावेळी राज ठाकरेंनीही व्यंगचित्र काढलं। पुलवामा हल्ल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय। 56 इंची छातीची भाषा करणारे मोदी पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर कधी देणार अशी टीका पवारांनी केली आहे। महाआघाडीच्या नांदेडमधील सभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपसह शिवसेनेवर या ठिकाणी टीका केली आहे। अच्छेदींच्या नावाखाली जनतेला फसवणाऱ्यांना यंदा जनताच फसवेल अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे। काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीनं नांदेडमधून लोकसभेच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलंय। शरद पवार अशोक चव्हाणांसह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत काल नांदेडमध्ये आघाडीचा संयुक्त सभा या ठिकाणी आघाडीची संयुक्त सभा पार पडली आहे। आघाडीच्या नांदेडमधील सभेआधी पुलवामा हल्ल्यातल्या शहीदांना आदरांजली वाहण्यात आली। यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कॅन्डल मार्चही काढला। भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर आता नव्या वादानं तोंड वर काढलंय। मुख्यमंत्री कुणाचा होणार यावरून घमासान सुरू झाले। ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असं वक्तव्य नुकतंच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलंय। तर 2.5 वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या अटीवरच युती झाल्याचा दावा रामदास कदम यांनी केलाय।
कोल्हापूरमधील पाण्याच्या प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने उभे ठाकले. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यानंतर महिला नगरसेवकांनी महापालिकेत बांगड्या फेकून महापौरांचा निषेध केला. कुलाबा वांद्रे सिप्स मुंबई मेट्रो 3 मार्गिकेच्या पॅकेज 6 मधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ T2 ते सहारा रोड दरम्यानचा 692 मीटर लांबीचा बोगदा बुधवारी पूर्ण करण्यात आलाय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या स्थानकाच्या जवळून जाणाऱ्या तानसा जलवाहिनीला धक्का न लावता हे काम पूर्ण झालंय. परळ उपनगरीय टर्मिनसमधून 32 लोकल फेऱ्या चालवून या टर्मिनसचं लोकार्पण करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतलाय. मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यात बहुप्रतीक्षित परळ उपनगरीय टर्मिनसचं लोकार्पण होणार आहे. वडाळा ते 7 रस्ता अशा बहुप्रतीक्षित मोनो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचं 27 फेब्रुवारीला लोकार्पण करण्याची तयारी प्राधिकरणानं केली आहे. तसंच चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या मोनो प्रकल्पासाठी प्रस्तावित असणाऱ्या 5 मोनो गाड्यांच्या खरेदीसाठी 200 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले. महिलांना आपत्कालीन स्थितीत त्वरित मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारकडून एक महत्त्वाचं पाऊल उचललं गेलंय. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत एक नवीन सुविधा सुरू करण्यात आली आहे. एकाच नंबरद्वारे महिलांना पोलीस, आरोग्य, अग्निशमन आणि इतरही हेल्पलाईनशी जोडता येणार आहे आणि याद्वारे केलेला कॉल इमर्जन्सी रिस्पॉन्स सेंटरशी जोडण्यात येणार आहे. MUTP 2 अंतर्गत ठाणे दिवा 5वी आणि 6वी मार्गिका गेल्या 10 वर्षांपासून रखडली. विशेष म्हणजे ग्राउंड रिपोर्टनुसार प्रकल्पाचं काम पूर्ण होऊन प्रत्यक्ष लोकल धावण्यास 2020 उजाडणार असल्याचं दिसून येत आहे. आगामी वर्षाचा अर्थसंकल्प ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्थायी समितीकडे सादर केलाय. शहरांतर्गत मेट्रो, BRTS जलवाहतूक, शहरांमध्ये रस्ते आणि उड्डाणपुलाचं जाळं विस्तारण्याचा प्रयत्न या बजेटमध्ये करण्यात आला आहे. ठाणे ते नवी मुंबई दरम्यान जलवाहतूक सुरू करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचं काम येत्या वर्षात केलं जाणार आहे आणि त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. धारावी प्रकल्पासाठी आतापर्यंत 2 वेळा जागतिक पातळीवर निविदा जारी करण्यात आल्या, परंतु त्यामध्ये अपयश आलंय. वस्तू आणि सेवा कराच्या परताव्यामुळे राज्याला 7 वर्षांच्या कालावधीत 3000 कोटींचा फटका बसणार आहे. शासनाच्या विविध विभागांतर्गत येणाऱ्या अनुदानित संस्थांमधील विद्यार्थ्यांसह इतर अनुदानित संस्थांमधील बालकं, वृद्ध, दिव्यांग आदी प्रवेशितांच्या परिपोषण अनुदानात वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. यावर्षी 2011 नंतर प्रथमच परिपोषण अनुदानात भरीव वाढ करण्यात येत असून ही वाढ 1 फेब्रुवारी 2019 पासून लागू करण्यात आली आहे. टेबल नसल्यामुळे चक्क 350 संगणकांचा वापरच मुंबई सेंट्रलमधील महापालिकेच्या न्याय रुग्णालयात करण्यात आलेला नाही, अशी धक्कादायक कबुली प्रशासनानं स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी दिली आहे. जुने संगणक धुळखात असताना देखील 7 कोटी रुपयांचे नवीन संगणक खरेदी करण्याचा प्रस्तावही यावेळी मांडण्यात आला. केंद्र सरकारने लॉटरीवर लादलेल्या 28% करामुळे लाखो लॉटरी विक्रेते बेरोजगार झाल्याचा आरोप शिवसेना लॉटरी विक्रेता सेनेनं केला. याआधी लॉटरीवर असलेल्या 2% करामुळे 8 लाखांहून अधिक विक्रेत्यांना रोजगार तर ग्राहकांना तिकीट लागण्याचं प्रमाण 90% होतं. झोमॅटोवरून ऑनलाईन बिर्याणी ऑर्डर करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. बिहारमधून कोलकाता या शहरात फिरण्यासाठी आलेल्या तरुणानं झोमॅटोवरून बिर्याणी ऑर्डर केली होती, परंतु ही ऑर्डर रद्द करण्यासाठी त्याला कस्टमर केअरनं एक ॲप डाउनलोड करण्यासाठी सांगितलं आणि त्या तरुणाच्या खात्यातून चक्क तब्बल 50,000 रुपये गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. राज्यात सर्वच ठिकाणी कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय वाढ होत असल्यानं थंडीचे दिवस सरून आता उन्हाळ्याची चाहूल लागली. काही ठिकाणी आता रात्रीची थंडी ही गायब होत असून दुपारी उन्हाच्या झळा जाणवायला सुरुवात झाली आहे. तर तिकडे पुणे शहरात तापमानाचा पारा थेट 37.5 अंश सेल्सिअसवर पोहोचल्यानं रणरणत्या उन्हासाठी आता सज्ज होण्याचा इशारा नागरिकांना मिळालाय. पुण्यामध्ये गेल्या 10 वर्षातील या दिवसाचं उच्चांकी कमाल आणि किमान तापमान नोंदवण्यात आलंय. नागपूर विणकर सहकारी सूत गिरणीच्या 1124 कामगारांना एकूण 10 कोटींचं सानुग्रह अनुदान देण्यास बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रत्येक कामगारास 88,968 रुपये इतकं अनुदान मिळणार आहे. अनुदानित महाविद्यालय तंत्रनिकेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ आणि रसायन तंत्रज्ञान संस्थेतील ग्रंथपालांच्या सेवानिवृत्तीचं वय हे 58 वरून 60 वर्ष करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असलेल्या भारताच्या सैन्य दलातील शौर्य किंवा सेवा पदक धारकांना एकापेक्षा जास्त पदकं प्राप्त झाल्यास महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत त्यांच्या सर्वच पदकांना स्वतंत्र अनुदान देण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांना मुंबई पोलिसांनी 2 वर्ष तडीपारची नोटीस बजावली आहे। पासपोर्ट घोटाळा, ड्रग्ज विकणारी टोळी, रिक्षा चालकांची दादागिरी नांदगावकरांनी अनेकदा समोर आणली, मात्र त्यासाठी कायदा हातात घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे। मुंबईतील विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या दालनाबाहेरच ठिय्या आंदोलन केलं। प्रलंबित मागण्यांसाठी 450 शिक्षक मागच्या 10 दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन करत आहेत। यापुढे लाच प्रकरणी पकडले गेल्यास बडतर्फच केलं जाईल असं मुंबई पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांनी स्पष्ट केलंय। मुंबई पोलीस आयुक्तालय आणि प्रादेशिक मुख्यालयामधून प्रतिबंधात्मक उपायांची या संदर्भात आखणी सुरू झाली आहे। टँकर पलटी झाल्यामुळे मुंबईसारख्या दाट लोकवस्ती असलेल्या शहरात जर अतिघातक पदार्थ रस्त्यावर सांडले तर अनर्थ ओढावू शकतो आणि यासाठीच मुंबई महानगरपालिकेनं एक अद्ययावत यंत्रणाच विकत घेतली। वेगळ्या ट्रकमध्येच ही यंत्रणा या ठिकाणी बसवण्यात आली आणि त्यासाठी पालिकेनं 7 कोटी रुपये खर्च केले। चेंबूरमधल्या एका बार चालकानं ग्राहकाने हॉटेलमध्ये मोबाईलने चित्रीकरण केलं म्हणून त्याला अक्षरशः नग्न करून मारहाण केली। याबाबत पोलिसांनी बार चालक, मॅनेजर आणि एका कामगाराला देखील अटक केली आहे। आता बघत पुढची बातमी। पुणे जिल्ह्यातील अंबी तळेगावमधील डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी या स्वयंअर्थ सहाय्यक विद्यापीठाच्या स्थापनेसही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। या विद्यापीठाची स्थापना करण्यासंदर्भात विधेयकाच्या मसुद्यासही मंजुरी देण्यात आली आहे। तर हे विद्यापीठ शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून सुरू करण्यात येणार आहे। पुणे येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती आता भिवंडी शहरातही होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे, कारण या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गजबजल्या ठिकाणी होर्डिंग उभे केल्याचं बघायला मिळतं आहे आणि ते केव्हाही कोसळू शकतं अशा स्थितीत आहे। त्यामुळे नागरिकांनी भीती व्यक्त केली आहे। नागपूरच्या नरेंद्रनगर भागात रेडिसन ब्रिजजवळ बसला अपघात झाला। ब्रेक फेल झाल्यानंतर चालकानं प्रसंगावधान दाखवत रोडच्या बाजूला असलेल्या झाडाला आणि गेटलाही बस ठोकली। या अपघातात बसमधील 5 प्रवासी जखमी झाल्याचं कळत आहे। येत्या सोमवारी म्हणजेच 25 फेब्रुवारीला राज्यातल्या 4000 खासगी इंग्रजी शाळा बंद राहणार आहेत। पुण्यातल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे। बऱ्याच प्रलंबित मागण्यांसाठी इंग्रजी शाळांनी हे पाऊल उचललं आहे। अंबरनाथ तालुक्यातील प्रसिद्ध मुळगावच्या खंडेरायाच्या यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। माघ पौर्णिमेला सुरू होणाऱ्या या यात्रेला 300 वर्षांची परंपरा आहे। तर पेशवे काळात हे मंदिर बांधण्यात आलं होतं। डोंगराच्या 565 पायऱ्या चढून हजारो भक्तांनी खंडेरायाचं दर्शन घेतलंय। आता बघत देशविदेशातील आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात। राम जन्मभूमी वादावर सुप्रीम कोर्टात 26 फेब्रुवारीपासून सुनावणीला सुरुवात होणार आहे। तर 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे। हैदराबादमध्ये मुस्लिम बांधवांनी पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढला। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक हातामध्ये झेंडे आणि बॅनर घेऊन सहभागी झाले होते। मथुरेमध्ये कालपासूनच होळी उत्सवाची सुरुवात झाली आहे, त्यामुळे मंदिरामध्येही भाविक गर्दी करतायत। तर नगारे वाजवून उत्सवाला सुरुवात झाली आहे। हिमाचल प्रदेशातील किन्नौर तिबेट सीमेवर हिमस्खलन झाल्यानं त्यामध्ये 6 जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली। बुधवारी सकाळी 11च्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे। चीनमध्ये 4थ्या चालक विरहित मेट्रोची चाचणी सुरू झाली आहे। चीनच्या सिचुआ प्रांतातील चेंगडू शहरात ही मेट्रो सुरू होणार आहे। विशेष म्हणजे इतर गाड्यांमध्ये जिथे चालक बसतात तिथेही प्रवाशांना जाऊन व्ह्यू एन्जॉय करता येणार आहे। बांगलादेशमध्ये राजधानी ढाक्यात लागलेल्या भीषण आगीमध्ये 45 जणांचा मृत्यू झालाय। चौक बाजार या भागामध्ये एका इमारतीत लागलेली आग 5 इमारतींमध्ये पसरत गेली। तर अजूनही ही आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं कळत आहे। तर 50 जण यामध्ये जखमी झाले असून काही इमारतींमध्ये रसायन आणि प्लास्टिकचा मोठा साठा होता, त्यामुळे ही आग भडकल्याचं कळत आहे। आता बघत देशभरातील आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात। दक्षिण कोरियाची स्मार्टफोन उत्पादक कंपनी सॅमसंगनं आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोनची नवी गॅलेक्सी S10 सिरीजचे 3 फोन लॉन्च केलेत। अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अनपॅक 2019 इव्हेंटमध्ये कंपनीनं आपले नवीन फोन लॉन्च केलेत। यामध्ये गॅलेक्सी S10 आणि गॅलेक्सी S10e या मॉडेल्सचा समावेश आहे। कॉमेडी किंग कपिल शर्माच्या शोमध्ये पुन्हा सुनील ग्रोवर दिसणार आहे। सलमान खानच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमान आणि सुनील कपिलच्या शोमध्ये सहभागी होणार आहेत। बातमी क्रीडा विश्वातून ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर येत असून भारतीय संघाला भारतात नमवणं सोपं नसल्याची कल्पना ऑस्ट्रेलियाला आहे आणि या दौऱ्यामध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाजांना भीती आहे ती भारताच्या मनगटी फिरकी गोलंदाजांची, अर्थात यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादवची। तेव्हा या फिरकी गोलंदाजांचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियन फलंदाज परदीप साहूचं मार्गदर्शन घेणार असल्याची माहिती मिळते आहे।
इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये 5 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे। पहिल्याच एकदिवसीय सामन्यात गेलनं 24वे एकदिवसीय शतक साजरं केलंय। 76 चेंडूंमध्ये अर्धशतक करणाऱ्या गेलनं 100 चेंडूंमध्ये शतक साजरं केलं, तर गेलने 129 चेंडूंमध्ये 135 धावांची खेळी केली आहे। आणि क्रीडा विश्वातील या बातमीसह नमस्ते महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसह लगेचच भेटतो। बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत।